कावळ्याने एक मांसाचा तुकडा पकडला. तसा काय पकडला होता? मांस. त्याचं भक्षच आहे ते. काय त्याला अडचण नाही, तू खायला घेतला. आता त्याच्या तोंडात मांसाचा तुकडा बघितल्यावर भाऊबंद गप राहतील? नाही. त्याचे भाऊबंद सगळे त्याच्या पाठी लागले. मग ते ह्या झाडावरून त्या झाडावर जायचं. भाऊबंद काय पाठ सोडायचं. तिथून गेला तिकडे गेला तिकडे गेला, कोण पाठ सोडायला तयार नाही. कावळ्याने विचार केला, मी चांगला आहे म्हणून पाठी लागल्यात का मांसाच्या तुकड्यासाठी पाठी लागल्यात? मांसाच्या तुकड्यासाठी. मग तुम्हाला घरातली तुमच्याजवळ गिन्या आहेत म्हणून पाठी लागल्यात काय तर चांगला आहे म्हणून? गिन्या आहेत म्हणून. सोप्या भाषेत बोलतो. घरातले आमच्यावर जी प्रेम करतात ते कशा करता करतात? गिन्या आहेत. हा, इथलं पाकिट नेऊन दिलं की मग जावं आज कीर्तनला. पाकिट नाही तर उद्या जायचं नाही. चला बरं ऐका. कावळ्याने विचार केला, ज्याच्या करता ही माझी पाठला करतात, मला टोचतात मारतात आणि मी पळतोय, त्याच्यापेक्षा तुकडाच टाकला तर. त्यानं तो तुकडा टाकून दिला. सगळी कुठे गेली? तुकड्यावर. गप झाडावर बसलं राम राम म्हणत का. तशी सगळी सोडायची बरं. धनदारा पुत्रज बंधू सोय रे पिसू सर्व मिथ्या हे जाणून त्याच्या करता काय व्हा आता जागा रे